नमस्कार विद्यार्थी मित्र हो डिअर स्टुडंट कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष तर आज आपण पाहणार आहोत वर्तुळाचे क्षेत्रफळ कसं काढायचं. तर चला लगेच पाहूया. आता समजा आपण एक वर्तुळ घेतला आहे. आता हा तुमचा वर्तुळ आहे. आता हा O केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ आहे आणि इथं त्रिज्या काढायला O1 आहे त्रिज्या. तर त्रिज्या बरोबर किती दिले 7 सेंटीमीटर दिलेला आहे. तर पहा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पाय r चा वर्ग. तर तुम्हाला माहित आहे पायची व्हॅल्यू किती असते 22/7 किंवा 3.14 या दोन्हीपैकी एक यूज करायचं कोणती पण. तर घ्या चला सुरू करू. आता पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 गुणिले r म्हणजे काय त्रिज्या रेडियस. मग r चा स्क्वेअर म्हणजेच काय 7 गुणिले 7. मग आता काटाकारी करा 7 1 7 7 1 7 तर उरलं काय 22 गुणिले 7. तर याचा गुणाकार करा 7 2 14 14 7 1 7 2 14 1 15 म्हणजे 154 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे आलं तुमच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. तसंच दुसरं उदाहरण बघू आपण. आता बघा त्रिज्या बरोबर दिले 21 तर सूत्र काय आपलं पाय r चा स्क्वेअर. पायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 22/7 r म्हणजे 21 गुणिले 21 दोन वेळेस लिहा. मग 7 1 7 7 3 21 तर उरलं काय 22 गुणिले 21 गुणिले 3. तर याचा सरळ सरळ गुणाकार केला तर याचं उत्तर येते बघा 1386 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला जर हे दोन गणितं समजले असतील तर तिसऱ्या गणिताचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.